MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। हेलो 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 चेक चेक हेलो हेलो समोर फोटो घ्या फोटो घ्या असं वाटत होतं ना आपण घेऊन अरे थांबा
अरे सत्य माहिती होती ना पण. इधर देखो सामने। ओके इधर देखो सर सर समोर आहे ना इकडे बघा इधर देखो कालू मुलींचं हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत सुखाचं आणि दुःखाचं. हार्दिक स्वागत उगवणाऱ्या सूर्याचं आणि मावळणाऱ्या चंद्राचं. हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत या जीवनाशी नातं सांगणाऱ्या असंख्य मित्रांचं मैत्रिणींचं. ज्यांनी श्री त्रिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पातळी या संस्थेच्या विविध शाखांमध्ये शिक्षक, पर्यवेक्षक, उपप्राचार्य, प्राचार्य अशी विविध पदं भूषवली. असे विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य सन्माननीय श्री फकीर सर यांचा आज सन्मान सोहळा या विद्यालयाच्या पुण्यभूमीमध्ये मी मनपूर्वक आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मनपूर्वक स्वागत करतो. क्षण निरोपाचा नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊले पुढे जाताना मागे रेंगाळणारं मन आहे. अशीच काहीशी सोहळ्याचं प्रास्ताविक व अध्यक्षीय निवड करण्यासाठी मी तर अशा राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या चरणी वंदन करण्यासाठी या ठिकाणी नवकार मंत्र आपण सादर करणार आहोत. इयत्ता 9वीच्या मुली नवकार मंत्र सादर करतील. इयत्ता 9वीच्या मुली. नमो सीतानम नमो आयर्यानम नमो वचायानम नमो लोहे सवसाहुनम नमो लोहे सवसाहुनम एसो पंच नमोकारो सव पावनासनो मंगलालंच सवेसी परम महवै मंगलम परम महवै मंगलम परम महवै मंगलम नमो 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 नमो. सुस्वागतम आपुले सुस्वागतम सुस्वागतम फुले स्वरसाजांच्या गुंफुनिलारी करू स्वागत आपुले स्वरसाजांच्या गुंफुले सुस्वागतम 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 आपुले वृक्षासम तुम्ही थोर मनाचे द्यावी प्रेमळ छाया वृक्षासम तुम्ही थोर मनाचे. शाहीर सर, शिरसाट सर, कटारिया सर, कुलधरण सर, चन्ने सर, जराड मॅडम, घोरपडे सर, गोसावी मामा, जाधव मामा या सर्वांचे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आजचे जे सत्कारमूर्ती आहेत सन्माननीय श्री फकीर सर यांच्या समोर उपस्थित असणारे त्यांचा परिवार, त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे मित्र नातलग यांचं देखील मी मनपूर्वक या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि या सुंदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक व अध्यक्षीय निवडीसाठी आमंत्रित करतो विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य सन्माननीय श्री शिंदे सर. आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत म्हणजे या जन्मभूमीत आपणा सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. आज आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेला आहोत. असा हा कार्यक्रम आपल्या श्री त्रिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री आनंद जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
चिचोली शिराळ या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री दिलावर चांदभाई फकीर सर यांचा 31/5/2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवापूर्ती झालेली आहे. तर त्यांचा कार्यक्रम आपण आज घेत आहोत. अशा या कार्यक्रमासाठी पूर्ण राज्यभरात नावाजलेली आपली संस्था श्री तिलोकजन ज्ञान प्रसारक मंडळ या मंडळाचे सचिव, आमचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री सतीशभाऊ भुगळे हे उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच या संस्थेचे खजिनदार सन्माननीय श्री सुरेशभाऊ कुचरिया, या संस्थेचे विश्वस्त श्री राजूशेठ मुथा, या कार्यकारिणीवरील सदस्य प्रमोदजी घुगळे, आपण सर्वजण तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलंही मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी ज्यांचा हा कार्यक्रम आहे असे श्री फकीर सर, त्यांच्या अर्धांगिनी सौ फकीर मॅडम, त्यांचे मुलं सोहेल, अनीस, त्यांची सुनबाई, त्यांचे सर्व मित्रमंडळ, नातेवाईक, त्यांचे सर्व पाहुणे यांचंही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या तिलोकजन ज्ञानप्रसारक मंडळाचे 3 विद्यालय, कॉलेज श्री आनंद महाविद्यालय, श्री तिलोकजन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, वर्धमान आश्रमशाळा, रत्नजैन विद्यालय माणिक दौंडी आणि श्री आनंद जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चिचोली शिराळ यामधील सर्व कर्मचारी, आजी माजी प्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलंही मनापासून स्वागत करतो. तसेच या गावातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी सदस्य, त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. पहा, आज फकीर सर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा प्रदीर्घ असा कालावधी त्यांनी घालवलेला आहे. त्यांनी रत्नजैन विद्यालय, तिलोकजैन विद्यालय आणि आनंद विद्यालय या 3ही शाखेमध्ये कार्य केलेलं आहे. म्हणतात ना, प्रत्येक मनुष्याच्या जीवनात नियुक्ती, पदोन्नती आणि निवृत्ती हे एक असते. त्याच पद्धतीने या 3ही परिस्थितीतून सन्माननीय श्री फकीर सर हे जात आहेत आणि आज सेवापूर्ती द्यायची हो. यामध्ये त्यांनी शिक्षण, पर्यवेक्षक आणि प्राचार्य या पदावरून ते निवृत्त होत आहेत. तसेच त्यांनी आपल्या या कारकिर्दीमध्ये शिक्षक सोसायटीचे, अहिल्यानगर शिक्षक सोसायटीचे ते संचालक पण होते. त्यांच्या मागे एक चांगल्या प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचे कार्य काम त्यांनी केलेलं आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या विविध क्षेत्रात त्यांनी चांगल्या प्रकारचे काम केलं. तसंच श्री फकीर सर यांचा इंग्रजी हा विषय खूप सुंदरपणाने त्यांनी मुलांच्या गळी उतरवला, त्यांना आत्मसात करायला लावला आणि त्याने इंग्रजी विषयी गोडी लावली. त्यामुळे मी पाहतोय, माझ्याबरोबर मी त्यांच्याबरोबर काम करत असताना जो विद्यार्थी येतो तो हा त्यांच्या पुढे नतमस्तकच होतो. इतका आदर सन्मान त्यांनी मिळवला
हीच आपल्या शिक्षकाची काय असते, खरी संपत्ती असते. मुलं हीच आपली संपत्ती आहे. आणि आज ते कोणताही विद्यार्थी नावानिशी ओळखतात, कितीही वर्षाचा असला तरी. सरांनी आपल्या या कार्यकाळामध्ये प्रशासकीय काम सुंदरपणाने केलं. शिकवण्याचं काम पण सुंदर पद्धतीने केलं, चांगल्या पद्धतीने केलं. सर्व क्षेत्रात त्यांच्या काळामध्ये 10वी-12वीचा निकाल सुद्धा सुंदर चांगला लागला. स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थी पात्र झाले. त्याचबरोबर खेळामध्ये राज्यस्तरीय निवड मुलांची झाली. सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं. तसेच संस्थेकडून येणारे परिपत्रक, प्रशासनाकडून येणारे परिपत्रक, शैक्षणिक विभागाकडून येणारे परिपत्रक याचा ते अगोदर सखोल अभ्यास करायचे. नंतर आम्हा सर्वांची मीटिंग घेऊन ते त्या परिपत्रकानुसार काम करायचे आणि ते वेळेत पूर्ण करायचे. त्यांच्या या सेवागुणामुळे, सामाजिक कार्यामुळे ते आज खूप चांगल्या पदावर गेले आहेत, निवृत्त झाले आहेत. त्याच पद्धतीने त्यांच्या हा वारसा त्यांची मुलं चालवत आहेत. त्यांची दोन्ही मुलं क्लास 1 अधिकारी आहेत. आता ते सुनबाई पण क्लास 1 अधिकारी आहेत. म्हणजे एवढं चांगलं त्यांचा परिवार एज्युकेटेड परिवार आहे. आणि ते तळागाळातील सामान्य मुलापासून सर्वांना योग्य ती मदत वेळोवेळी करत राहिले. अशा या कार्यक्रमाची, त्यांचा सेवामुक्तीचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. अशा या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय श्री सतीशभाई भुगले यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या संस्थेचे खजिनदार सुरेश भाऊ गुजरिया, विश्वस्त राजेंद्रजी मोठा, आपल्या कार्यक्रम सदस्य श्री प्रमोद कुमारजी भुगले यांनी घोषवावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा श्री फकीर सर आणि त्यांच्या परिवाराला आणि त्यांना दीर्घायुष्य राहावं, आरोग्यदायी जीवन जावं आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय आनंद. शिंदे सर यांनी केलेल्या अध्यक्षीय निवडीस मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. धन्यवाद. सरांचा सन्मान सोहळा बघण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि व्यासपीठावरती विराजमान सर्व मान्यवरांना मी आमंत्रित करतो, विनंती करतो की ज्यांच्या छत्रछायाखाली आपल्या संस्थेचा कारभार चालतो असे राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन आपण संपन्न करावं. सर्व मान्यवरांना मी प्रतिमा पूजनासाठी आमंत्रित करतो. इकडे पाहिजे समोर. संस्थेच्या वतीने संपन्न होत असलेला सन्मान स्वीकारताना श्री फकीर
माळी सर, त्याचप्रमाणे सन्माननीय निवृत्त प्राचार्य श्री इंगळे सर, त्याचप्रमाणे सन्माननीय राजगुरू सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. चितोंडी गावचे उपसरपंच सन्माननीय आबा गरुड आणि एडके यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सरांचा या ठिकाणी सन्मान करतात. इकडं बा, इकडं सर. विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका दराड मॅडम, त्याचप्रमाणे फकीर सरांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले श्री अविनाश दिवेकर सर हे देखील सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहेत. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री सतीश भाऊ घुगळे, त्याचबरोबर संस्थेचे खजिनदार माननीय सुरेश भाऊ कोचेरिया, त्याचबरोबर विश्वस्त राजू शेट्टी मुक्ता, त्याचबरोबर कार्यकारी सदस्य प्रमोदजी घुगळे सर, त्याचबरोबर या व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर, गावातील असणारे सर्व सरपंच, उपसरपंच, वेगवेगळ्या स्वरूपाच्या सोसायटीचे सदस्य, चेअरमन, त्याचबरोबर आजी माजी प्राचार्य, शिक्षक व विद्यालयात असणारे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी व सर्वच फकीर सरावर प्रेम करणारे त्यांचे सर्व माजी विद्यार्थी, त्याचबरोबर त्यांचे सर्व स्नेही, आज आपण या ठिकाणी आलेलो आहात. प्रथमतः आम्ही आपणा सर्वांना नमस्कार करतो आणि आज ज्या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत त्याचा जर विचार केला तर आजचा हा जो दिवस आहे हा आमच्या दृष्टीने खूप आनंदाचा दिवस आहे. कारण ज्यांच्याबरोबर एवढी वर्ष आम्ही घालवली त्यांच्याबरोबर आम्हाला हा क्षण आज पुन्हा उपभोगता येतो आणि त्याचबरोबर तो भावनिक आहे. आता भावनिक या दृष्टिकोनातून कारण आज आपल्या या संस्थेमध्ये आणि आपल्या श्री आनंद जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असणाऱ्या एका कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय, सेवाभावी व्यक्तिमत्व असणारे आमचे सहकारी श्रोत दिलावर चांदबाई फकीर सर यांचा आज हा सेवापूर्ती सोहळा आहे. या ठिकाणी आपण आज सगळे जमलेला आहोत. पहा, कारण मनुष्य जीवन जगत असताना वेगवेगळ्या ठिकाणी तो काम करत असतो आणि काम करत असतानाच तो नोकरी मिळवत असतो. कामातून आनंद मिळतो. नोकरी मिळाल्यानंतर आज आपण पाहतो तर त्याचा जर विचार केला तर समाजाची सेवा करण्याची ती एक नामी संधी आपल्याला प्राप्त झालेली असते. आणि मग या सेवेमध्ये आपण केलेलं जे कार्य आहे ते कार्यच खऱ्या अर्थाने काय करत असतं, आपलं जे मूल्य आहे त्या मूल्याला रूप देण्याचं काम करत असतं. म्हणजे आपण ज्यावेळेस काम करत असतो ते कामला आपण किती जणांना सकारात्मकतेची भूमिका दिली यावरच खऱ्या अर्थाने आपल्या कार्याचं मूल्यमापन होत असतं. आणि हेच काम फकीर सरांनी जवळपास 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये केलेले आपल्याला दिसून येते. त्यांचं जर सांगायचं झालं तर कर्तव्य, प्रामाणिकपणा, वेळेचं महत्व, शिस्त आणि माणुसकी या सर्व गोष्टींचा समन्वय साधत
सरांनी या विद्यालयाचं त्याचबरोबर या संस्थेमध्ये काम करत असतात या आपल्या संस्थेचं उज्ज्वल भविष्य कसं राहील हे नेहमीच जपलेलं आहे. हीच खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची पावती म्हणून आपल्याला सांगता येईल. सरांची जर विचार केला तर सरांचा जन्म हा एका सदन शेतकरी कुटुंबामध्ये झाला. 1/6/1968 या दिवशी सरांचा जन्म त्यांचे वडील चांदभाई आणि आई जयवनिसा यांच्या पोटी झाला. पागोरी पिंपळगाव हे पाथर्डी तालुक्यातलं गाव आहे. या गावामध्ये हा जन्म झाला. सरांचा जर परिचय आज आपण कुटुंबाचा जर विचार केला तर सरांच्या परिवारामध्ये सरांना एक भाऊ, 2 बहिणी, पत्नी, 2 मुलं आणि सुनबाई असा हा सरांचा परिवार आहे. या कुटुंबाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस सर शाळेमध्ये येत होते, सर शाळेत काम करत होते, हे काम करत असताना त्यांच्या ज्या सुविद्य पत्नी आहेत या सुद्धा उच्च शिक्षित आहेत. त्या MSc BEd झालेल्या आहेत. सरांनी शाळा पाहिली आणि मॅडमने आपली 2 मुलं पाहिली. म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांनी सुद्धा शिक्षकाचीच भूमिका सरांनी शाळेत बजावली आणि त्यांनी आपल्या घरी बजावली आपल्याला दिसून येते. कारण त्याचा जरा एक सोहेल हा नगर रचनाकार म्हणून अंबरनाथ म्हणजे ठाणे या ठिकाणी आज MPSC मार्फत परीक्षा पास होऊन कार्यरत आहे. त्याची पत्नी हे अन्न व सुरक्षा विभाग जो आहे अहिल्यानगर यामध्ये ती कार्यरत आहे. म्हणजे सरांची सुनबाई आणि सरांचा दुसरा मुलगा हा सुद्धा सांगली जी जिल्हा परिषद आहे सांगली या सांगली जिल्हा परिषदेमध्ये तो सुद्धा स्पर्धा परीक्षेमधूनच गेलेला आहे आणि त्या ठिकाणी आरोग्य निरीक्षक म्हणून तो आज कार्यरत असलेला दिसून. म्हणजे थोडक्यात जर पाहायचं झालं तर सरांनी ते सुद्धा केलं आणि म्हणून आज त्यांची ही मुलं चांगल्या स्तरावर आहेत. त्यांचं शिक्षण जर विचार केला तर सरांचं 1ली ते 4थीचं शिक्षण हे मूळ गावी त्यांच्या पागोरी पिंपळगाव या ठिकाणी चालत. 5वी ते 10वी हे सुद्धा शिक्षण इंग्लिश स्कूल पागोरी पिंपळगाव या ठिकाणी चालत. आणि त्यानंतर सर 11वी साठी आले ते पाथर्डीमध्ये. पाथर्डीमध्ये आल्यानंतर आपल्याच विद्यालयात असणारा श्री त्रिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी या ठिकाणी सरांनी 11वीला प्रवेश घेतला सायन्स शाखेमध्ये. सरांचा एक विशेष सांगतो का, 11वीला सायन्सला आले. 12वीला आल्यानंतर त्यांना ते सायन्स नको वाटलं आणि सरांनी 12वी कॉमर्सला जनता महाविद्यालय पाथर्डी की ज्याला आज आपण बाबूजी अवॉर्ड महाविद्यालय यामध्ये कॉमर्सला ऍडमिशन घेतली. काही दिवस कॉमर्सचे वर्ग केले, तास केले, पण तिथेही त्यांना योग्य वाटलं नाही. मनात एक ते त्यांना चर्चा करत असताना असं काय केलं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की माझ्या मनामध्ये मला शिक्षक व्हावं अशी अपेक्षा होती, ती इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी 12वीला पुन्हा आर्ट शाखेला ऍडमिशन घेतलं. आणि मग आर्ट शाखेला आल्यानंतर सर 12वी पास झाले. 12वी पास झाल्यानंतर याच जनता महाविद्यालयामध्ये त्यांनी इंग्रजी विषय घेऊन BA कंप्लीट केलं आणि BA कंप्लीट केल्यानंतर पुढे शिक्षक होण्यासाठी BEd ची पदवी प्राप्त करावी लागते. आणि ही BEd ची पदवी प्राप्त करण्यासाठी सरांनी त्यावेळेचा असणारा मराठवाडा विद्यापीठ की ज्याला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हटलं जातं या ठिकाणी सरांनी BEd ची पदवी पूर्ण केली 1991 मध्ये. आणि ते तेवढ्यावर थांबल्यानंतर त्यांनी MA केलं, पदव्युत्तर पदवी घेतली आणि हे MA सुद्धा त्यांनी आपल्या नगरमधल्या निवाड जे कॉलेज आहे अहमदनगर या ठिकाणी त्यांनी MA ची पदवी घेतली. मग हे शिक्षण पूर्ण होत असताना शिक्षक व्हायचं आहे आणि मग अशा वेळेस त्यांना एक पुन्हा संधी प्राप्त झाली आणि ती संधी म्हणजे आज आपल्या संस्थेने जाणार श्री त्रिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये ते आले आणि आल्यानंतर डिसेंबर मध्ये त्यांनी 1991 मध्ये आपल्या श्री त्रिलोक उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी या ठिकाणी सर रुजू झाले आणि डिसेंबर पासून तर एप्रिल पर्यंत तिथंच होते. त्यानंतर पुन्हा संस्थेने सरांना संधी दिली आणि खऱ्या अर्थाने सर शिक्षक म्हणून
ते पूर्ण झाल्यानंतर 7/9/1992 ला आज ज्या ठिकाणी सरांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न होत आहे या प्रांगणामध्ये म्हणजेच आनंद बाबाच्या दरबारामध्ये सरांना सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. मग 92 पासून तर जवळपास 2014 पर्यंत याच विद्यालयामध्ये इंग्रजी विषयाचं अध्यापन करत होते. जसं जसं कालखंड बदल गेला, परिस्थिती बदलत गेली. नोकरी करत असताना नियुक्ती असते, बदली असते, बढती असते आणि याच मध्ये सरांची 2014 मध्ये आपल्याच विद्यालयात आपल्याच संस्थेत असताना श्री रत्न जैन विद्यालय माणिकलवणी या ठिकाणी सरांची बदली झाली आणि तिथं सर जवळपास 2018 पर्यंत कार्यरत होते. पुन्हा नंतर सरांना परत एक संधी मिळाली. मग ही संधी अगोदर बदली झाली, नंतरची संधी मिळाली ती बढती मिळाली आणि ती बढती म्हणजे जर सर 2009 मध्ये पुन्हा या आनंद विद्यालयामध्ये पर्यवेक्षक यानंतर पुन्हा 2022 मध्ये जवळपास 2021 पर्यंत सर इथंच होते डिसेंबर. नंतर पुन्हा 2022 सरांची बदली झाली आपल्या पातळीच्या मुख्य शाखेमध्ये आणि त्या ठिकाणी सुद्धा सर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत राहिले 2025 पर्यंत. त्यानंतर पुन्हा सरांना बढती मिळाली आणि ती बढती मिळत असताना 1 जुलै 2025 रोजी सर पुन्हा या आपल्या आनंद विद्यालयामध्ये प्राचार्य पदावर त्यांची पुन्हा नियुक्ती केली, पुन्हा बढती त्यांना मिळाली आणि सर 2026 पर्यंत सर याच विद्यालयामध्ये काम करत होते. आता एवढा प्रदीर्घ अनुभव असताना या कालखंडामध्ये काम करत असताना सरांच्या 2 गोष्टी सांगते की सरांनी जे गरजू विद्यार्थी आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत, त्या गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वारंवार खूप मदत केलेली आहे. त्यांनी नेहमी सांगितलं की सर हे मुलं पायी येतात, लांबून येतात, नवीन अभ्यासक्रम आले आणि मग या बदलत्या कालखंडानुसार सरांनी स्वतःमध्ये बदल केला आणि या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण, उत्तम शिक्षण कसं देता येईल यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. कारण त्यांच्या कार्याची हीच खरी होती. सरांना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खूप आवड आहे आणि म्हणून सरांनी जवळपास आपल्या प्रांगणामध्ये 55 झाडांचं रोपण सरांनी केलेलं की ते आजही पण चांगल्या स्थितीत आहे, रोपलेले आहे. सामाजिक कार्यामध्ये जर सरांचा विचार केला तर श्रीराम सत्संग मंडळ पाथर्डी या मंडळाचे जे सदस्य आहेत, अहमदनगर शिक्षक सोसायटी आणि श्री आनंद पतसंस्था पाथर्डी याचे देखील सर संचालक म्हणून बरेच दिवस कार्यरत होते आणि म्हणून आजच्या या मंगल प्रसंगी मी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंदी, समाधानी आणि निरोगी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंद, समाधान आणि यशाने भरलेला जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद सर. फकीर सरांचे जे विविध पैलू आपण आपल्या मनोगतातून व्यक्त केलेले आहेत त्यातून निश्चितच फकीर सरांचे जे वर्तन आहे ते सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांचा विकास कसा होईल या दृष्टीनं एका जैन संस्थेमध्ये काम करत असताना सुद्धा आम्ही रोज बघतो की हजारो विद्यार्थी येथून घडून बाहेर पडलेले आहेत, परंतु येणारा प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी आल्यानंतर प्रथम पायरीचं दर्शन घेतो आणि मग आतमध्ये येतो. विना दर्शन घेता कोणीही आतमध्ये येत नाही. सर देखील जेव्हा गाडीतून उतरायचे, उतरल्यानंतर बरोबर आधी हात जोडून आणि मग ते झालं आणि जेव्हा ते ऑफिस मध्ये प्रवेश करायचे तेव्हा सुद्धा त्या ऑफिसच्या पायरीला स्पर्श करूनच पुढे जायचे. आणि म्हणून सर तुमच्यासाठी खास मला वाटतं, जब मुल्ला को मंदिर में राम नजर आए, जब मुल्ला को मंदिर में राम नजर आए, जब पंडित को मंदिर में रहमान नजर आए, जब पंडित को मंदिर में रहमान नजर आए, सूरत ही बदल जाए इस दुनिया की, सूरत ही बदल जाए इस दुनिया की, अगर इंसान को इंसान नजर आए, अगर इंसान को इंसान नजर आए. दरम्यानच्या काळात उपस्थित झालेले सन्माननीय नकर सर, पठाण सर, गांगुडे सर
त्याचप्रमाणे कमलेश भाऊ गुबे आणि राजू शेठ आव्हाड यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. ज्या शिक्षण संस्थेमध्ये सरांनी 34 वर्ष आपली सेवा दिलेली आहे, त्या शिक्षण संस्थेमार्फत त्यांचा सन्मान आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मात्र फकीर सरांची देखील इच्छा आहे की ज्यांच्या छत्रछायेखाली त्यांनी काम केलेलं आहे त्या मान्यवर पाहुण्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे, तर त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सन्माननीय बबन भाऊ गोरवडे, ओंकार जावळ आणि राजू शेख यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे सचिव सन्माननीय सतीश भाऊ दुबे यांचा सन्मान फकीर कुटुंबियांतर्फे संपन्न होत आहे. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी मी भाऊंना विनंती करतो. त्यानंतर संस्थेचे खजिनदार सन्माननीय सुरेश भाऊ कुचेरिया यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्यानंतर विश्वस्त सन्माननीय राजूशेठ मुक्ता यांचा देखील सन्मान सोहळा या ठिकाणी फकीरकरांच्याकडून संपन्न होत आहे. त्यानंतर फकीरकरांकडून कमलेश भाऊ गुबे यांचा देखील सन्मान संपन्न होत आहे. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सर इकडे सर. सन्माननीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, जमलेले सर्व विद्यार्थी आणि समोर उपस्थित सर्व माझे गुरुवर्य, अगदी एक थोडक्यात मी माझं मनोगत भावना व्यक्त करेन. जास्त वेळ घेणार नाही कारण अजून कार्यक्रम पुढे आहे. खरं तर आजचा हा प्रसंग, हा क्षण आमच्यासाठी खरंच एक मुलगा म्हणून माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी हा कठीण आहे. कारण हा एक सोहळा म्हणजे आयुष्यभराची कमाई जी असते आपली, जी आपली जमापुंजी असते, त्याचा एक पोचपावतीचा निरोप म्हणून बसतो. आमच्या वडिलांनी जे काही कमवलंय, जे काय आजपर्यंत त्यांचं कारकीर्द होती, त्याचे आम्ही अक्षरशः आज साक्षीदार आहोत. त्यांचा हा जो निरोप सोहळा आहे, जो सेवापूर्तीचा सोहळा आहे, आपण इथं सर्व आता सकाळपासून आम्ही बघतोय लोक येत आहेत, सत्कार करतायत. याच्या मागचं कारण जर बघायचं असेल तर त्यांचा हा त्याग आहे. कारण वडिलांना आम्ही जेवढं बघितलं, सेवा समर्पण म्हणजे काय हे खरं तर वडिलांपासून शिकायला खूप काही मिळालं आम्हाला. म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ जेव्हा बॅलन्स करतो, आमच्या वडिलांनी पर्सनल पेक्षा प्रोफेशनल अधिक झुकतं माप दिलेलं आम्हाला चांगलं आठवतं. कारण कायम सेवेचे काही तत्पर, काही असेल तर शाळेला प्राधान्य त्यांनी दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मनापासून त्यांनी कसं कार्य निभवायचं असेल, कुठला प्रसंग असेल, एकदम कटिबद्ध नियोजन त्यांचं असायचं. कारण तेच आम्हाला संस्कारमध्ये तेच झालेलं लहानपणापासून बघतोय. शिस्तबद्धता त्यांची एकदम कठोर आहे. आम्हाला पण त्यांनी शिस्तीचे चांगले धडे दिले. वेळप्रसंगी कुठला निर्णय असो, कुठला कार्यक्रम असू दे, सचोटीबद्ध कसा तो पार पाडायचा किंवा कसं ते नियोजनाचं परिपूर्ण त्याचं आकृतीबंध तयार करायचा, त्याचा कायम त्यांचा जोर असायचा. आज देखील कार्यक्रमाचा त्यांनी सकाळी आढावा, आम्ही ब्रेकफास्ट करताना आढावा घेतला, त्यानंतर थोडक्यात त्यांनी रूपरेषा सांगितली कसं कसं पार पडेल. म्हणजे वडिलांचा आज शेवटचा दिवस निरोपचा आहे, त्या दिवशी देखील ते पूर्ण आपल्या कार्याला किंवा आपल्या ज्या आकृतीबंधाला हे पूर्ण बांधलेले आहेत. म्हणून त्यांच्याकडे खूप काही शिकण्यासारखं आहे. परंतु आज कसं आहे, बोलणारे भरपूर वक्ते आहेत, नंतर माझा ज्येष्ठ बंधू ते पण बोलतील. थोडक्यात जर त्यांच्या म्हणजे माझ्या जीवनात त्यांच्या वडिलांपेक्षा, वडील तर ते माझे आहेत ऑफकोर्स नो डाऊट, पण ते माझे आदर्श शिक्षक, प्रेरणास्थान हे देखील आहे. कारण त्यांच्या अनेक अष्टपैलू जर बाजू बघितल्या तर वडिलांची बाजू मला अधिक भक्कम वाटते. कारण म्हणजे खरं सांगायचं, थोडक्यात जर सांगायचं म्हणजे वडील म्हणजे कसं उमराचं झाड असतं, वडील म्हणजे उमराचं झाड असतं,
सगळ्या एकत्रित झालेल्या भावनांचं ते खोड असतं. वडील म्हणजे समुद्रात असलेलं जहाज असतं. खंबीर आजाराचं दुसरं नाव म्हणजे वडील असतं. मी वडिलांचं जर खरंच बघायचं म्हटलं तर खूप एक भक्कम भूमिका असते. आमच्या परिवारात देखील एक स्ट्रॉंग पिलर म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. त्यांच्या कार्याचं खरंच आम्हाला अभिमान आहे. जर थोडक्यात सांगायचं म्हणजे तर तुम्ही खरंच एक आदर्श शिक्षकच नव्हता तर तुम्ही एक त्या विद्यार्थ्यांचं जीवन घडवण्यासाठी एक सुंदर शिल्पकार म्हणून काम केलंय. त्याचा खरंच सार्थ अभिमान आहे. दत्त आसगीलकर आपल्या कवितेत म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. म्हणजे ज्यांच्या घरात अंधार आहे किंवा युगायुगाचा अंधार जे ते पहाटेचा गावा न्यावा. माझ्या वडिलांबद्दल सांगताना सार्थ अभिमान वाटतो. त्यांनी खेडोपाडी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक नवतेज प्रकाशमय जीवन त्यांनी बनवलं. याचा सार्थ अभिमान नक्कीच आम्हाला आहे. थोडक्यात जर सांगतो म्हणतो तर खरंच पप्पा तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या व्यतिरिक्त जास्त काही बोलण्यात मला आता सध्या हे नाही, पण हा प्रसंग खरंच जेवढा भावनाशील आहे तेवढाच एक आनंदमय आहे. एका सहशिक्षकापासून तर प्राचार्यापर्यंत हा निवृत्तीचा सोहळा बघण्यात एक आनंद वेगळाच आहे. आणि आज आम्ही पण प्रशासनात काम करतोय. आम्ही दोघे बंधू एक सरकारी सेवेचा भाग आहोत. जी सचोटीबद्धता असते किंवा कार्यशैलीची जी संस्काराची शिदोरी आहे ती अगदी आम्हाला घरापासूनच बांधून दिली. त्यामुळे आम्ही तिथे देखील ठामपणाने आम्ही एक कार्य करतोय. त्याचा देखील अभिमान आहे. खरंच सर्वांचे आभार व्यक्त करतो. वडिलांच्या सहवासात ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन घडवलंय किंवा ज्या शिक्षकांनी जवळून पाहिलंय त्यांना नक्कीच सरांचा स्वभाव कसा आहे, एकदम कठोर जरी असले तर त्यांचे भावना अगदी नारळासारखे आहेत. मृदुमय देखील आहेत, कडक शिस्तीचे आहेत. खरंच थँक्यू टू ऑल, थँक्स टू ऑल ज्यांनी अरेंजमेंट केली त्यांना पण अभिवादन विनम्र धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. फकीर सरांचे ज्येष्ठ चिरंजीव आपले मनोगत व्यक्त करेल. सगळेच तीर्थक्षेत्र हे भूगोलाचे नसतात. काही तीर्थक्षेत्र हे संस्काराचे असतात. परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आणि या दिव्य परंपरेचं नाव धारण केलेले हे आनंद विद्यालयाची ज्ञानभूमी माझ्या व्यक्तित्वाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले माझ्या व्यक्तिमत्वाला आकार देणारी ही संस्था, या संस्थेचे व्रतस्थ आणि दूरदर्शी पदाधिकारी, माझ्या पाठीशी नेहमी उभे असणारे आणि मित्राप्रमाणे माझ्यावर प्रेम करणारे या संस्थेचे सचिव, जिच्या उदरी जन्म घेतला आणि जन्म धन्य झाला अशी माझी आई, माझ्या आयुष्य रथाचे सारथ्य करणारे माझे वडील, या सर्वांना सशब्द आणि विनम्र प्रणाम करून मी माझ्या शब्दांना सुरुवात करतो. सगळेच प्रवास हे अंतराचे नसतात. सगळेच प्रवास हे अंतराचे नसतात. काही प्रवास असतात अनुभवांचे. काही प्रवास असतात असंख्य विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात घर करण्याचे. काही प्रवास असतात 3 पिढ्याच्या भवितव्याला आकार देण्याचा. एकनिष्ठेने कर्तव्याशी एकरूप होऊन समर्पणाचा. काही प्रवास असतात केवळ पदे न भूषवता आपल्या चारित्र्यानेच त्या पदांना भूषण बनविण्याचा. असाच एक प्रवास आज त्याच्या अंतिम टप्प्याला आहे. माझ्या वडिलांची सेवा पुस्तक 7 सप्टेंबर 1992 ला एका तरुण शिक्षकाच्या हाती खडू आला आणि त्या दिवसापासून सुरू झाला हा प्रवास. शिक्षकापासून पर्यवेक्षकापासून प्राचार्यपद आणि प्राचार्यपद या पलीकडे जाऊन असंख्य गोरगरीब तळागाळातल्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात स्मृतीत फकीर सर म्हणून अजरामर होण्याचा हा प्रवास. माझ्या आधी शिक्षक वक्त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. सरांचा प्रवास एकंदरीत सांगितला. मला तो पुन्हा अधोरेखित करायचा नाहीये. आज इथे उभे असताना संमिश्र भावना आहे. ही जी हा जो क्षण आहे अर्थातच आमच्या कुटुंबासाठी भावनिक आहे. एकीकडे दुःख आहे की पप्पा रिटायर होत आहेत, पप्पा सेवेतनं निवृत्त होत आहेत, आणि दुसरीकडे आनंदही आहे की आता पप्पा पूर्ण वेळ त्यांच्या कौटुंबिक जीवनात देतील असं वाटतंय. अर्थात फकीर सर
हे करणं शक्य नाही, पण तरी एक विश्वास आहे की आता तरी पप्पा पूर्ण वेळ कुटुंबाला देतील. सांगायचं भरपूर आहे, पण एक मुलगा म्हणून मी पप्पांबद्दल जरी ते विचार मांडले तर माझ्या भावना आढळतील. तर मुलगा म्हणून विचार न मांडता मला असं वाटतं की एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मी फकीर सरांकडे पाहावं. आणि त्रयस्थ व्यक्ती म्हणून फकीर सरांकडे पाहत असताना जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला म्हणजे फकीर सर हे जर सूत्र बांधायचं असेल तर फकीर सर म्हणजे शिस्त, संयम, संस्कार आणि सहृदयता यांचं अचूक बंधन. पप्पांच्या शिस्तेबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. आजी माझी विद्यार्थी पप्पांचे भरपूर आहेत. पप्पा आजही 4:30 वाजता उठतात. आजही गेली 34 वर्ष पप्पा 4:30 वाजता उठायचे. ऊन वारा पाऊस काही असो, सुट्टी असो काय असो, 4:30 म्हणजे 4:30. त्यांच्या शिस्तीचं दुसरं आणखी म्हणजे उत्कर्षाने आणि प्रामुख्याने उदाहरण द्यावं ते त्यांचा पेहराव. गेली 34 वर्ष हा पेहराव बदलला नाही. तोच पांढरा शर्ट, ती पांढरी पॅन्ट, तीच केसांची ठेवण, तीच दाढी, ना जास्त ना कमी, तेच. मी पण नेहमी सांगायचो, विचारायचो उत्सुकतेने की पप्पा एवढे रंगीबिरंगी कपडे सगळे घालतात, तुम्ही का असं रंगीबिरंगी का घालत नाही, तेच 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 का? पप्पा त्याच्यावरती खूप छान म्हणायचे. शिस्त जशी शरीराला शिस्तीची आवश्यकता असते तशी तुमच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा शिस्तीची आवश्यकता असते. हे जे त्यांचा पेहराव आहे त्यांच्या शिस्तीचं प्रतीक आहे. गेले 34 वर्ष ते बदललं नाही. शिस्तीचं दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे बाकीच्या माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे पप्पांच्या दरारा काय होता तो. नजरेतनं धाप होता पप्पांचा. बरेच पप्पांचे माझे विद्यार्थी भेटतात तेव्हा ते सांगत असतात की सगळं परवडायचं पण फकीर सरांचा मार्ग परवडला नाही. असे फकीर सर. सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की अनेक विद्यार्थी घडवले आणि 2 प्रकारचे शिक्षक असतात या समाजात. 2 प्रकारचे शिक्षक असतात. एक पहिले प्रकार म्हणजे काही शिक्षक जे फक्त वह्या पुस्तकीत असतात आणि काही शिक्षक असतात जे वर्ग, वह्या, पुस्तक याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याच्या आयुष्यावर प्रभाव टाकण्याला प्राधान्य देतात. माझे वडील ह्या दुसरे परंपरेचे पाहिजे. त्याचा एक छानसा किस्सा सांगतो. काही वर्षांपूर्वी आम्ही सगळे कुटुंबासहित मुंबईला फिरायला गेलो होतो. मुंबईला असंच फिरत असताना एक पोलीस ऑफिसर लांबून धावत आमच्याकडे आला. आता पोलीस ऑफिसर धावत तुमच्याकडे आला तर साहजिक मनात भीती वाटण्यासारखं आहे. तो पोलीस ऑफिसर जवळ आला आणि पप्पाला म्हणाला, भर रस्त्यावरती सगळ्यांसमोर पप्पांच्या पाया पडला, पप्पांच्या पायावरती नतमस्तक झाला. मी पप्पाला म्हणतो की काय कमवलं किंवा काय जे एक शिक्षक काय कमवतो, सगळ्यात मोठी संपत्ती काय असते, ही असते. कोणत्याही क्षेत्रात जा पप्पांचे विद्यार्थी सापडणार. मंत्रालय, मुंबई, इकडे तिकडे सगळीकडे. माझी पोस्टिंग झाली होती अंबरनाथला. पप्पांनी विचारलं अंबरनाथला आपलं कोणी ओळखीचं नाही. अरे सांग म्हणे माझे विद्यार्थी आहेत. कुठेही जा पप्पांचे विद्यार्थी आहेत. दुसरं पप्पांचं आयुष्याचं महत्वाचं सूत्र ते समर्पण. म्हणजे त्यांनी जी त्यांची सेवा केली आहे, 34 वर्ष जी आपल्याकडे सेवा झाली ती एकनिष्ठेने एकरूप होऊन आपल्या कार्याशी, कर्तव्याशी ठाम राहून. बऱ्याच वेळा काय व्हायचं नाही, याचं उदाहरण देताना मला ना कोविडचा पिरियड आठवतो. कोरोनाच्या दरम्यान मृत्यूचं थैमान, सगळीकडे हाहाकार, बिकट परिस्थिती होती. सगळे घरात होते आणि पप्पांना भीतीचा त्रास असल्यामुळे आम्ही सांगितलं होतं की घरातलं बाहेर जायचं नाही, कितीही काही झालं तरी. पण पप्पा त्याच्यावर थांबले नाही. कोरोनाच्या काळात देखील माझ्या शाळेची अवस्था काय आहे हे बघण्यासाठी ते तिकडनं यायचे. तिथे क्वारंटाईनच्या झालेल्या लोकांना व्यवस्था सगळी आहे का हे बघण्यासाठी त्यांचे फोन चालायचे. पप्पांचा या
सचोटीबद्ध आणि समर्पणाच्या स्थितीमुळे ना माझ्या आईची आणि पप्पांची नेहमी नोकझोक करायची. माझी आई एकदा असंच उपारोधीत बोलता बोलता माझ्या वडिलांना म्हणून गेली, काय शाळा शाळा करतायत, शाळात काय तुमचा पुतळा उभारला जाणार का? खरे मी माझ्या घरातलं एक्झाम्पल सांगतो की शाळेत काय तुमचा पुतळा उभारला जाणार का, यावर जे पप्पा उत्तर द्यायचे ना ते मला आजही आठवतं. पप्पा मम्मीला म्हणाले की अरे माझ्या समोर जी आहेत ना, ज्यांच्यासाठी मी करतोय ना, ती गोर गरीब कष्टकरी कातकरी मुलं माझ्या समोर जी आहेत ना, ती गोरगरिबांची पामर आहेत आणि त्या पामरांमध्ये मला माझा देव दिसतो. माझा पुतळा उभारला नाही उभारला मला नाही माहित, पण लोकांची आयुष्य उभी राहिली त्यातच माझं धन्य. आणि खरंच खूप लोकांची आयुष्य उभी राहिली आहे. माझे वडील जास्त धार्मिक नाही, पण त्यांनी तुमच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये देव पाहिला. जावळे सरांनी खूप छान शेर वाचला की एक मुस्लिम व्यक्ती याच्यामध्ये येऊन पायरीला प्रणाम करतोय. सर तुम्ही फक्त ते या प्रांगणात बघितलंय, मी ते घरात बघितलंय. माझ्या वडिलांनी आमच्यावर संस्कार केले, म्हणजे सगळं काही करण्याआधी तुम्ही सगळं वाचा. इयत्ता 5वीत असताना माझ्या वडिलांनी आमच्या हातात भगवद्गीता ठेवली आणि हे वाचा, मग बाकी सगळं वाचा. सगळ्या धर्मांचं वाचन करा आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला कसं जगायचं. हे माझ्या खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, पण त्यातलं रिसेंट जे एक्झाम्पल मला माझ्या समोर आहे, आपल्या नगर शहरात एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत, संतोष गिसे, डॉक्टर संतोष गिसे, MD मेडिसिन आहे. आणि मागे काही कारणानिमित्त त्यांच्याशी माझी भेट झाली. पप्पांचे माझे विद्यार्थी आहेत. तेव्हा त्यांनी मला एक एक्झाम्पल दिलं की एक अशी गोष्ट झाली होती माझ्यासोबत. मी 5वीत होतो, बरोबर 5वीत असता 7वीत होतो. आणि एक दिवस असंच सरांचा लेक्चर सुरू, अंगात प्रचंड ताप, पण सरांची शिस्त, शाळा बुडवायची, पण शाळेत काही जमेनाच, वर्गात काही मन लागेनाच. म्हणून असं डोकं खाली करून बसलो आणि तेवढ्याच सरांची नजर माझ्यावर गेली. मी तसं सांगताय का इथे डॉक्टर सरांनी मला विचारलं काय झालं. सरांनी मला विचारलं काय झालं, मी चेक केलं, माझ्या अंगात ताप. सरांनी प्रश्न विचारला की तुला अंगात एवढा ताप असताना तू आलाच का. गीते डॉक्टरांनी सांगितलं की घरी कोणी नाहीये आणि तुम्ही नाही आल्यावर दुसऱ्या दिवशी मारतात, म्हणून मी आलो. आता याच्या जागी कोणताही दुसरा शिक्षक असता तर त्यांनी सांगितलं असतं की ताप आलाय तू घरी जा. पप्पाने तेच केलं, त्यांना सांगितलं की ताप आलाय तू घरी जा. पण जाता जाता पप्पांनी त्यांच्या खिशात 20 रुपयाची नोट ठेवली. की शेतकऱ्याचा पोरग आहे, घरी गेल्यावर माहित नाही आई वडील असतील की नाही, आणि हा तसाच तापेत फणफणत राहील. हे 20 रुपये दिले आणि डॉक्टरांकडे जा, चेकअप करून ये. तेव्हा गीते डॉक्टर मला सांगतात की ती सरांनी दिलेली ती 20 रुपयाची नोट आज त्या 20 लाखांपेक्षा मोठी. म्हणजे तेच मी म्हणतो ना की काही शिक्षक फक्त वह्या पुस्तक आणि वर्ग इथपर्यंत सीमित असतात. माझे वडील वर्ग वह्या पुस्तक यांच्या पलीकडे हे ग्राउंडवरती तुम्ही बघितली, आता उल्लेख झाला 55 झाडं लावलीत. 55 झाडं. माझे पप्पा कोविडच्या काळात फोन करून विचारायचे झाडं जगतायत का रे, झाडं जपली जात आहेत का रे. स्वतः यायचे, पाणी द्यायला यायचे. तेव्हा मी त्याला विचारायचो बाबा झाडांसाठी काय एवढी तळमळ. तेव्हा पप्पांनी सांगितलं होतं की मी आज असेल उद्या नसेल, पण ती झाडं राहतील. ती झाडं माझ्या अनुपस्थितीतही उपस्थित राहतील आणि वारसा खरं काय असतो त्या दिवशी मला. आणि तोच वारसा मला माझ्या छोट्या बंधू त्या खुर्चीला न्याय देते.
ज्या खुर्चीत बसशील त्या खुर्चीला न्याय दे. दुसरी गोष्ट की तुझ्या कामामुळे, तुझ्या कार्यामुळे कोणाला तळतळाट लागेल किंवा कोणाचा तुला तळतळाट लागणार नाही याची दक्षता घे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुझ्या कार्यालयात एखादा गोरगरीब आला तर त्याला विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही आणि त्याचं काम व्यवस्थितपणे पार पाडेल एवढं लक्ष दे. माझ्या वडिलांनी सांगितलेली ती 3 त्रिपिटकं आजही माझ्या प्रशासकीय कार्यपद्धतीचा मूलभूत आधार आहे आणि मी तंतोतंत तेच पाळायचा प्रयत्न करतो. शेवटी खूप काही आहे सांगण्यासारखं, पण मला वाटतं वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. जाता जाता फक्त एवढं बोलतो की ज्योत स्वतः जळत राहिली, प्रकाश इतरांना देत गेली. ज्योत स्वतः जळत राहिली, प्रकाश इतरांना देत गेली. कर्तव्याच्या या यज्ञवेदीवर आयुष्य अखंड अर्पित गेली. कर्तव्याच्या या यज्ञवेदीवर आयुष्य अखंड अर्पित गेली. आज सेवा थांबली असं म्हणू नका, ती संस्कारातून वाहत राहील. आज सेवा थांबली असे म्हणू नका, ती संस्कारातून वाहत राहील. जोवर शिष्य जगत राहतील तोवर फकीर सरांची ओळख जिवंत राहील, तोवर फकीर सरांची ओळख. धन्यवाद. शब्दांमध्ये आपल्या पितेविषयी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. बालपणापासून त्यांनी केलेले जे संस्कार आहेत त्या संस्काराचं फलित आज आपण एवढ्या मोठ्या पदावरती विराजमान आहात. निश्चितच आई आणि वडील ही आपल्या संसाराची 2 चाकं असतात. वडील बाहेर असताना आईने देखील तुमच्यावरती तेवढेच महत्वपूर्ण संस्कार केलेले आहेत आणि त्या आईला देखील विसरून चालणार नाही, बरोबर की नाही. आणि म्हणून तुमच्या मम्मीसाठी मला म्हणणं वाटतं, जब भी रखा मैंने जंगे मैदान में कदम, जब भी रखा मैंने जंगे मैदान में कदम, एक कदम मुझसे आगे मेरी माँ की दुआ थी, एक कदम मुझसे आगे मेरी माँ की दुआ थी. आणि या सुंदर क्षणी आईचं गुणगान, मला वाटतं बऱ्याच कार्यक्रमांमध्ये आईचंच गुणगान होत असतं. वडील त्या दृष्टीनं वडिलांना झुकतं माप दिलं जातं, परंतु वडील बाहेर पडतात. बाहेर पडून संसाराची जी साधनं आहेत ती साधनं कमावण्याचं काम खरं तर पुरुषावरती असतं आणि संसाराचा जो गाडा आहे तो गाडा चालवण्याचं काम घरातल्या स्त्रीचं असतं. ही दोन्ही चाकं जेव्हा एकमेकांना समजून घेतात तेव्हाच संसार पुढं व्यवस्थित जात असतो. आणि असं आनंद बाबांच्या चरणी सरांनी केलेली जी सेवा आहे ती निश्चितच त्यांची फळाला आलेली आहे. आणि म्हणून सरांसाठी देखील मला वाटतं, पिता रोटी है कपड़ा है मकान है, पिता रोटी है कपड़ा है मकान है, पिता नन्हे से फरिश्ते का एक आसमान है, पिता है तो घर में प्रतिपल राग है, पिता से ही माँ की बिंदी चूड़ी और सुहाग है, पिता है तो सारे सपने अपने हैं, पिता है तो बाजार के हर खिलौने अपने हैं, पिता है तो बाजार के हर खिलौने अपने. अशा स्वरूपाचा संसार देखील आपण सर्वांनी आदर्श ठेवून करावा अशी एक सदिच्छा. यानंतर ग्रामस्थांमधून सन्माननीय श्री मन्नान सर हे 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी फकीर सरांविषयी व्यक्त करत आहेत. सन्माननीय श्री मन्नान सर. ग्रामस्थ फकीर सरांचा सेवापूर्ती सोहळा तो एक हृदयाला पाझर फोडणारा असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये वेळेचं आता बंधन आहे, बोलायला खूप आहे, परंतु वेळेच्या अभावी जास्त वेळ घेणार नाही. का आई वडिलांच्या नंतर सगळ्यात जीवनात महत्वाचं स्थान असेल तर ते आपल्या गुरुचं आहे. शंकराच्या कपाळावर 3रा डोळा आहे. तो डोळा म्हणजे नुसता डोळाच नाही, डोळा म्हणजे ज्ञानाचा एक भाग आहे. त्या ठिकाणी ज्ञान आहे, आपल्याला तिथून ज्ञान मिळतं. आणि त्याप्रमाणेच शिक्षक ही जीवनातील एक 3री दृष्टी आहे, ज्यामुळं आपल्याला कुठंतरी जीवनामध्ये उघडझाप करण्याची संधी मिळते. आई वडील हे आपल्याला जन्म देतात, परंतु त्यांच्यापेक्षाही जास्त महत्वाचं स्थान जर जीवनात असेल तर ते शिक्षकाचं आहे. आणि त्या शिक्षकाने आपल्याला घडवलं, कुठंतरी बाहेर जाऊन डोळसपणे बघण्याची दृष्टी दिली, ज्ञान दिलं. त्या ज्ञानाच्या जीवनावर आपण कुठंतरी पोहायला शिकलो, जगायला शिकलो.
हे मती करावा कसा करावा हे डोळसपणे शिकवणारे शिक्षक म्हणजे त्यांची सेवापूर्ती, आणि सेवापूर्तीला हे जमलेला जो जनसमुदाय आहे त्याची ही पोच पावती आहे. माझी मुलं त्यांच्या हाताखाली शिकलीत, नुसती शिकली नाही तर खूप मोठी प्रगती करून गेली. विषय जर सांगायचं ठरलं तर आपण असं काही जण भाषणातून म्हणतो की चालताना डोक्यावर बर्फाचा तुकडा आणि जिभेमध्ये साखर ठेवून चाललं पाहिजे. अगदी त्याच प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे फकीर सर. कधीही रागवणार नाही, कुणाला वेडोवाकडं बोलणार नाही, आणि बाहेर जे सामाजिक कार्य होतं त्यांचं ते सुद्धा त्याच प्रकारचं होतं. थंड डोकं ठेवून आणि मन मिळावूपणे लोकांशी संभाषण करून आजची चोंडीची कंडिशन जर पाहिली तर बऱ्याच कालावधीमध्ये बाहेर शिक्षकांना थांबावं लागत होतं, गेटवर थांबावं लागत होतं, मुलांना सांगावं लागत होतं का बरे असं करू नका. आणि जेव्हापासून आपले प्राचार्य इथं आले तेव्हापासून कोणत्याही शिक्षकाला गेटवर थांबण्याची वेळ आली नाही. बाहेर कॉपीचा प्रसंग, 10वीच्या परीक्षा, पोलिसांना सुद्धा जास्त त्रास झाला नाही. परीक्षा या ठिकाणी ज्या वेळेला सुरू व्हायच्या त्यावेळेला मुलांना वाटायचं हा टर्निंग पॉइंट आहे, आणि त्या टर्निंग पॉइंट साठी मग कुठंतरी वर्षभर अभ्यास जरी केला नसला तरी कॉपीसाठी मात्र झगडायचे. परंतु सरांनी कुठंही ऑफिस मधून बाहेर जास्त कडक वातावरण न धरता सुद्धा हा जो प्रकार होता तो ऑटोमॅटिकच गायब झाला. म्हणजे याच्यावरून एक प्रशासनावरची जी पकड आहे, प्रशासन जे होतं त्यांचं, आणि एकंदरीत त्यांचा जो मनमिळावू स्वभाव होता त्यातून त्यांनी बरीचशी जी बाजूला जाणारी, दुसऱ्या पद्धतीने वागणारी, जे वेगवेगळ्या प्रकारची कृत्य करणारी होती, न सांगताच ही सगळी कृत्य बंद झाली. याच्यावरून त्यांच्या कामाची पोचपावती आपल्याला त्यातूनच दिसून येते. आणि या सगळ्या गोष्टी आज अशाच पुढे चालत राहावं, चालूच प्राचार्यांनी सुद्धा अशाच प्रकारे मन मिळावू स्वभावातून आपलं सगळ्या सहकार्यांशी आणि आमच्या गावकऱ्यांशी सुद्धा व्यवस्थित राहावं. मी कधी प्राचार्य इथं फकीर सर येण्यापूर्वी बऱ्याच वेळेला शाळेत यायचो, आणि शाळेत आल्यानंतर माझी मुलं होती तोपर्यंत माझं पालक मीटिंगशी नेहमी संबंध असायचा. कुणी येऊ नाही तर नाही येऊ, पण मी मात्र हजर राहायचो. परंतु सर आल्यापासून या ठिकाणी एक निर्धास्त वातावरण तयार झालं होतं की कधीही काही वेळवाकडं होणार नाहीये. मुलांवर त्यांचं पूर्ण लक्ष आहे, आणि या लक्षातूनच त्यांनी विद्यालयाला भरपूर अशी प्रगती करून दिली. अनेक मुलं स्कॉलरशिप पर्यंत पोहोचली. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात तालुका लेवल, जिल्हा लेवल पर्यंत पदक घेऊन आले, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा गौरव आहे. आणि म्हणून काहीतरी 2 शब्द बोलावेत या हेतूने मी त्यांच्याजवळ गेलो आणि 2 मिनिटं मागितली, त्यांनी ताबडतोब दिली. त्यांनी आणि प्रशासन आणि बाकीच्या सर्वांनी सुद्धा मला 2 मिनिटं बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. वेळ कमी आहे, बोलण्यास भरपूर आहे, परंतु आता या ठिकाणी आपला सर्वांचा निरोप घेतो. माझे 2 शब्द संपतो. एक 5 मिनिटासाठी शांत बसा, सरळ बसा. सर्वात प्रथम राष्ट्रसंत 1008 आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या प्रतिमेला शतशः वंदन करतो. व्यासपीठावर विराजमान असलेले संस्थेचे सचिव आदरणीय सतीश भाऊ, सुरेश भाऊ पुतेरे, रविशेठ मुत्ताम, गुगलशेठ, आणि माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेले माझे प्राचार्य ओस्तवाल सर, गीते सर, छाजड सर, दौंड सर, आणि माझ्या सेवा काळामध्ये 7/9/92 ते काल 31/5/26 पर्यंतचे जे माझे सहकारी, ज्यांच्या बरोबर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचो, असे माझे सर्व सहकारी, नामूल्य करत नाही, वेळेचं भान ठेवतो, पंचक्रोशीतील सगळ्या वाड्यांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी, माझ्या बरोबर आलेले माझे कुटुंबीय,
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक पोपट बाबा कार्यक्रमाला बसलेले आहेत. मावशी सकाळी जेवून गेलेले आहेत. सर्वांचा नामोल्लेख करत नाही, वेळेचं भान ठेवतो. 34 वर्ष सेवा केली. सेवा करत असताना माझं वर्णन गरड सरांनी केलंय, मी त्याच्यावर पुन्हा बोलणार नाही. परंतु मित्रांनो, मी भाषणात बऱ्याच वेळा सांगितलंय तुम्हाला की मी आता 7वीला असताना मी 5 सप्टेंबर शिक्षक दिनात भाग घेतला होता आणि तेव्हापासूनच भाऊ मनात एक बीज रुजलं होतं, जीवनात व्हायचं तर शिक्षकच. आणि शिक्षक होणं हे सर्वांच्या भाग्यात नसतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मला PWD मध्ये उच्च पदाची नोकरी मिळाली असती. मी त्याला विरोध करायचो, मला शिक्षक व्हायचं. आणि योगायोगाने ती लोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाने मला ती संधी दिली आणि मी आनंद जैन विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून आलो. अगोदर तिलोक मध्ये होतो भाऊ, तिथे एक ब्रेक दिला. नंतर आनंद विद्यालयात आलो. नॉन स्टॉप 24 वर्ष इथे सेवा केली. या पंचक्रोशीने सांगितलं जायचं, मला जाताना इथं चिचुंडीला हजर होताना भाऊ सांगितलं होतं, अतिशय टेरर भाग आहे, कठीण भाग आहे, नोकरी सांभाळून कर. वाक्य डोक्यात ठेवलं. कधी स्टँडवर गेलो नाही राजू भाऊ, इथं राहिलो, कधी स्टँडवर गेलो नाही, पांढरपूरवर गेलो नाही. शाळा आणि खोली 7 वर्ष या ठिकाणी राहिलो, कारण त्यावेळेस ट्रान्सपोर्टची सुविधा नव्हती, एकच गाडी येत होती. 8-8, 10-10 दिवस इथं राहायचो. दरम्यानच्या काळात मला जे सहकार्य लाभले, माझे मित्र, त्यातले बरेचसे पास आऊट झाले. आज जे जिवंत आहेत त्यांच्याबरोबर नामोल्लेख करत नाही मी, पण त्यांच्याकडून जे मुख्याध्यापक झाले, मला जे मुख्याध्यापक लागले सुरुवातीला ते उरंकर सर होते. त्यांच्यानंतर झेडीन फिरोजा म्हणून मुख्याध्यापक होते आणि अतिशय कडक होते. आणि प्रभाव पडतो, सानिध्यात गेल्यानंतर प्रभाव पडतो. त्यांच्याबरोबर मी सकाळपासून दुपारपर्यंत एका कामासाठी होतो. दोघं आम्ही एकाच गाडीवर आलो. गाडी लावली, सर ऑफिसमध्ये गेले आणि माझ्या हातात रजेचा अर्ज दिला. अतिशय राग आला भाऊ. माणसाबरोबर थांबलो आपण. इथं आल्यानंतर माझी अर्धी रजा लावली, काहीच बोलले नाही. 2 दिवसानंतर मला म्हणले, सर तुम्ही रजा लावली, काही बोललो. म्हटलं बॉस इज ऑलवेज राईट. तेव्हापासूनचा शब्द जावळे सर तो, बॉस इज ऑलवेज राईट. काहीच बोललो नाही सर. आणि मला त्यांनी 2 दिवसानंतर सांगितलं की मी जे हे केलं की बाकीचे 45 शिक्षक तुमच्याकडे पाहत होते, मी तुमची सही घेत होतो, त्यांनी मला बोलू दिलं नसतं आणि म्हणून तुमची रजा लावली. याचा मोबदला मी तुम्हाला देईल. तो भाग वेगळा असो. अशा एकदम शिस्तप्रिय मुख्याध्यापकाच्या हाताखाली घडलो आणि जीवन घडलं. कळत न कळत अनेक सहकारी त्यामध्ये त्यांच्याकडून शिकण्यात मिळालं. या ठिकाणी आल्यानंतर देखणे सर सारखा ज्येष्ठ व्यक्ती, मी आणि गरजे सर या ठिकाणी अगदी तारुण्यात वयाच्या 26व्या वर्षी नोकरीला लागलेलो होतो. आणि देखणे सर सारखा एकदम मुरब्बी माणूस की ईच अँड एव्हरीथिंग इज नोन, की त्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असायचं. आणि म्हणजे अशा सिनियर लोकांच्या सानिध्यामध्ये राहून ह्या आम्ही ऍडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी शिकलो. माझा संस्थेत 96वा नंबर होता, मी नोकरीला लागलो त्यावेळी भाऊ. आणि गरजे सरचा 97 होता सिनियरिटीला. 30 वर्षामध्ये अनेक बदल होत गेले. कालांतराने का पुन्हा स्टॉक पण संस्थेने माझ्या प्रशासकीय बदली 4 वेळा केली. मी कधी काही म्हटलो नाही, ते मला काही म्हटले नाही, बदलीत गेलो. असो, तो प्रशासनाचा भाग होता. मी सहशिक्षक ते प्राचार्य पदापर्यंतच्या कालखंडामध्ये संस्थेने ज्या ज्या वेळेस मला संधी दिली, मी हे जे करू शकलो. माझ्या मुलांनी भाषणात सांगितलं की पप्पा कोविडमध्ये हे झाडाला पाणी घालायला येत होते. जोपर्यंत व्यक्तीवर जबाबदारी पडत नाही भाऊ, तोपर्यंत व्यक्ती नीट वागत नाही. मला हे कळलं की सहशिक्षक असताना बेल, शेवटची बेल वाजली, हात धुतला की गाडीला टांग मारली की निघाले नव्हे. प्रशासनामध्ये एवढी जबाबदारी असते
की सगळे शिक्षक गेल्यानंतर विद्यार्थी गेल्यानंतर मग जायचं. रस्त्याने काही विद्यार्थ्यांना काही झालं की त्याची ओढ थेट शाळेपर्यंत येते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून प्रशासनामध्ये मी 2019 पासून मला त्यावेळेस वस्तुवाल सर प्राचार्य होते. म्हणून एकच सांगा, वस्तुवाल सरच्या येण्यावर शाळेचं घड्याळ लावलं. एवढं शिकवलं. मला यायला 1-2 मिनिट उशीर झाला ते लगेच मला म्हणाले सर तुम्ही उशीर आले. सर शिस्तीत घडत गेलो मी. मला मुख्याध्यापक शेवटच्या टप्प्यातले मुख्याध्यापक मला 2 सर भेटले. अतिशय कापूर माणूस डिसिप्लिनच्या बाबतीत बरं. म्हणजे सांगायचं उद्देश काय, जर ऍडमिनिस्ट्रेशन शिकायचं असेल तर 2 सरांकडून अगदी डोक्यावर बर्फ घेऊन कसं काम करतात. कारण काय लोक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करत असताना चांगलं काम करणाऱ्याला 2 बक्षीस देतात. पहिलं बक्षीस असतं तीव्र विरोध, एकदम विरोध, आणि त्या विरोधाला न जुमानता तो मोडून काढला की दुसरं बक्षीस लगेच असतं त्याची बदनामी. या 2 गोष्टीला न भिता आता माझे इतके सहकारी आणि विद्यार्थी सहकार्य येतं, त्रिलोकचे सहकार्य येतं, रत्नजयंचे जे येतं की ज्या माळी सरांबरोबर मी तिथं 4 वर्ष काम केलं. माळी सरांचं काम अतिशय द्रुत हाताळतो. असो प्रत्येक गोष्ट शिकत गेलो. हे करत असताना संस्थेने पाठबळ दिलं. मी ज्या गोष्टी केल्या धाडसाने केल्या. माझं एक डिमांड रिफ्युज झालं होतं तिथे बोलणार नाही, पण जे केलं ते भौतिक सुविधा शाळेसाठी केल्या, इमानी निद्वार आणि प्रामाणिकपणे केल्या. कारण मला ज्यावेळेस इकडे पाठवलं त्यावेळेस भाऊने एकच वाक्य सांगितलं होतं, सर तुम्ही जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि ज्यावेळेस असं एखादं कुणीतरी आपल्या पाठीशी हात देणार असतं त्यावेळेस अगदी माणूस निधाड्यापणाने, मी चुकीचं काहीच केलं नाही, जे केलं ते शाळेसाठी भौतिक सुविधा केली. असो हा झाला नोकरीचा भाग. नोकरी करत असताना अनेक अप अँड डाऊन्स, अनेक मित्र झाले, अनेक सहकार्य झाले. सर्वांचा नामोल्लेख करत नाही, परंतु जीवनामध्ये एक जीवाचा मित्र असतो. आणि इथे आम्ही 11वी ते BEd यावरून पहा, BEd नंतर आम्ही दोघांनी इंटरव्ह्यू दिले आणि एकाच विद्यालयात एकाच दिवशी या फोटो खाली झोपलो होतो. माझ्या सुखात दुःखात जीवन गणित किंवा माझ्यावर कोणतेही प्रसंग घडवले तर एक साऊथ पोल म्हणून खंबीरपणे उभा राहणारा, समोर कधीच न दिसणारा माझा जीवलग मित्र गरजेचं. कारण माझ्या जीवनात ज्यावेळेस आम्ही नोकरीला नाही 11वी पासून बरोबर होतो ते आजपर्यंत बघू आणि उद्या पण. कारण जीवनात एक सुख दुःख आउटलेट प्रत्येक व्यक्तीला असावा आणि असा आउटलेट हे माझ्या जीवनाचं सारथी. कारण मला बरेच जण माझे सहकार्य म्हटले की बुवा हे कृष्ण आणि सुदाम्याची जोडी आहे. असो समाज आहे, समाज बोलत असतो, आपण ऐकायचं असतं. जीवन हे वयाने जगत असताना अनेक अनुभव येतात. वयाने मोठा आहे म्हणून अनुभव नाही, पण जे शिकायला मिळतं त्यातून अनेक अनुभव मिळतात. माझ्या सहकार्याबरोबर आजही त्यांना तेवढीच चीड असेल. कारण मीटिंग म्हणलं की प्रत्येकाला वाटायचं आता काहीतरी वेगळंच आहे. शासनाने ठरवून दिलेल्या, संस्थेने नेमलेल्या ज्या योजना आहेत, परिपत्रक आहेत. शिंदे सरांनी भाषणातून सांगितलं की कोणतंही परिपत्रक पडलं की मी त्याचं आधी वाचन करायचो, त्या वाचनातून मुद्दे काढायचो, मी सहकार्यांबरोबर चर्चा करायचो, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं झालं पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि नंतर मीटिंग घ्यायचो. जसजसं शिक्षणात बदल होत गेले, नवीन बदल स्वीकारायला नवीन पिढी तयार होते भाऊ, पण जुने लोक तयार होत नाहीत, लवकर तयार होत नाहीत. आणि मग ते विरोध करतात. आम्ही लई हेडमास्टर पाहिले, असे 56 वाटा लावले, पण असो किती वाटा लावले, मी 57 होतो. म्हणूनच पण चांगलं काम करत असताना
सगळ्यात महत्वाचा विरोध होतो. विरोध मोडून काढला की दुसरं बक्षीस त्याचं बदनामी असते. माझे सर्व सहकार्यांनी मला सहकार्य करत गेले. जास्त बोलणार नाही कारण वेळेचं भारी. समोर बसलेले मुलं आहेत, परिसरातून आलेले माझे विद्यार्थी, बरेचसे माझे विद्यार्थी आले. पोलीस डिपार्टमेंट मध्ये असलेला संदीप पालवे दिसतोय समोर मला, त्याच्या शेजारी बसलेला तो विद्यार्थीच आहे. अनेक विद्यार्थी आहेत माझ्यावर प्रेम करणारे. माझे मेवणे पण आलेले आहेत, पाठीमागे बसलेले आहेत, शेवगावून आले ते फार. सर्व माझे सहकारी शिरसाट तात्या, की ज्यांना आम्ही तात्याच म्हणतोय, ते आजही तात्याच आहेत. असे माझ्यावर, माझ्या कुटुंबियावर, सर्वांवर प्रेम करणारे स्नेही आज माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. संस्थेचे सर्व पदाधिकारी की ज्यांनी माझ्या सेवापूर्तीसाठी अमूल्य वेळ या ठिकाणी देऊन उपस्थित झाले, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्या सर्व सहकार्यांनी ज्यांनी कळत नकळत मला सहकार्य केलं आहे, किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये शिरसाट सर, बऱ्याच वेळा मी रागवलेलो आहे. कळत नकळत तुमचे मन दुखवलेले असतील, नव्हे दुखवलेतच गांगुडे सर, तेव्हाही तुम्ही तर या सर्वांनी मोठ्या मनाने मला क्षमा करावी. मी आपला ऋणी राहील. त्याचबरोबर माझ्या समवेत आलेले माझी धर्मपत्नी, भाऊ शेवटचं एक सांगतो, शेवटचे उदाहरण सांगतो आणि थांबतो. कारण माझ्या दोन्ही मुलांनी भाषण केलं, त्यांनी सांगितलं खरंय. कारण माझं नाव फकीर भाऊ आणि मी फकीर आहे. तर सकाळी 9ला घरातून बाहेर पडलो का संध्याकाळी 6ला जायचो. आणि मग ही सर्व जबाबदारी, हे जे मुलांवर संस्कार, ही सर्व त्यांची पालक मेळावे, मीटिंग, शाळा, गणवेश, पुस्तक, ही सारी माझी धर्मपत्नी माझ्या पाठीमागे करत होती. आणि तुम्हाला अतिशय व्यक्त वाटेल, माझी पत्नी 96ची MSc BEd आहे. ती आज माझ्या बरोबर कुठेतरी प्राचार्य म्हणून, मुख्याध्यापक म्हणून ती आज सेवानिवृत्त झाली असती किंवा 1-2 वर्ष भेटले असते. नव्हे, ज्यावेळेस माझा मोठा मुलगा झाला सोहेल, त्यावेळेसच आम्ही दोघांनी ठरवलं. नव्हे, मी सांगितलं की आपण दोघं नोकरीला राहू, संपत्ती भरपूर भेटेल, परंतु संतती व्हायला जर गेली तर ते आपल्या संपत्तीचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून भाऊ, माझी धर्मपत्नी त्या काळची 96 काळची MSc BEd या 2 मुलांना पहिली पाडत गेली आणि ते दोन्ही मुलं आज अधिकारी झाले. हे तिच्या नोकरीचं सर्वात मोठं यश आहे असं मी सांगतो. आणि म्हणून आज या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगतो की जे माझ्या मुलांचं यश आहे, जे माझे मुलं आज अधिकारी झाले, यात माझं काहीही नाही. सर्वश्रेय असेल ती माझी धर्मपत्नी, तिचं हे श्रेय आहे. आणि तिसरी गोष्ट, या दरबारात इमाने इतबार, गीते सरला माहिती आहे, हात जोडून एकदा आतमध्ये आलो की मी 11ला 10वीचा वर्ग असायचं तर 1 वाजेपर्यंत नॉन स्टॉप टीचिंग करत होतो. 1 वाजेपर्यंत शिकवायचं. भाऊ, किती अभ्यास करावा लागत असेल. या फोटोला हात जोडून आल्यानंतर इमाने इतबार काम करायचो. महाराज साहेबांवर श्रद्धा ठेवून काम केलं. भाऊ, आणखी काय द्यावं यापेक्षा. माझी सूनबाई देखील क्लास 1 अधिकारी मिळाली. आणखी याच्या पलीकडे महाराज साहेबांनी द्यावं तरी काय. आणि म्हणून मी नतमस्तक आहे महाराज साहेबांसमोर. या ठिकाणी मी केलेली सेवा प्रामाणिकपणे, इमाने इतबार, कोण मुख्याध्यापक, कोण अधिकारी, कधीच मी विचार केला नाही. परंतु या डोंगर दऱ्या कडाकपारातून येणारा शेतकरी, गरीब, गरजू, मजुराचा मुलगा हा माझाच मुलगा आहे. आणि या मुलांना अगदी मी पोट तिडकीने शिकवलं, त्याची पावती मला माझी 2 मुलं आणि माझी सूनबाई अधिकारी मिळाले. आणखी जीवनात काय असं होण्यापेक्षा. बरेचसे माझे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा नामोल्लेख करत नाही. बबन बोरोडे, बरेचसे विद्यार्थी, शेकीत पाठीमाग सुधाकर आहे. सर्वांचे मी मनपूर्वक आभार करतो. आणि कळत न कळत माझ्याकडून भाषणात काही शब्द गेले असतील, भाषणात कोणाचं मन दुखवलं असेल तर क्षमा मागतो. संयोजकांनी वेळेची मर्यादा घातलेली आहे. माझ्या शब्दांना विराम देतो.
जय आनंद. सामान्य श्री फकीर सर, सौभाग्यवती फकीर मॅडम, या संस्थेचे खजिनदार श्री सुरेश भाऊ कुचरिया, विश्वस्त राजेंद्रजी मोता, स्थानिक सल्लागार मंडळात सदस्य श्री प्रमोदजी गुगळे, आज या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असणारे फकीर सरांचे सर्व कुटुंबीय, या संस्थेतील सर्व आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सरांवर प्रेम करणारे त्यांचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आनंद विद्यालयाने निरोप समारंभाला एक चांगला समानार्थी शब्द काढलाय, सेवापूर्ती. आम्ही तुम्हाला निरोप देत नाही, आज सेवा समाप्त होते, संबंध समाप्त होत नाही. आपले संबंध कायम राहील असं कदाचित या सेवापूर्ती शब्दातून आनंद विद्यालयाला म्हणायचं. सर सर्वच वाक्यांनी सांगितलं की नियुक्ती, बढती, बदली आणि निवृत्ती हे नोकरीतले अविभाज्य भाग आहे. पण हा जो क्षण आहे हा थोडासा आनंदाचा आणि थोडासा हुरहुर करणारा असतो. जे काम आपण 30-35 वर्ष करतोय ते एका क्षणात सोडायचं आणि दुसऱ्या विश्वात जायचं, हे रूळ बदलणं इतकं सोपं नसतं. आणि विशेषतः ज्यांच्यासाठी, ज्यांनी कामाला आपल्याला देव मानलेले, त्यांना हे रूळ बदलणं एवढं सोपं जात नाही. फकीर सराबाबत खरं तर त्यांच्या शिक्षक कारकिर्दीबद्दल थोडंसं कमी बोललं गेलं. शिक्षक म्हणून त्यांनी जे काम केलंय ते खरंच खूप वेगळं आहे. मला त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट समजली. आम्ही बोलत होतो, ते काही माहिती देत नव्हती किंवा काही नाही, पण सकाळी 4-4:30ला उठण्याची त्यांची सवय आणि 2 तास आज मला जे काही शिकवायचं त्याचं जॉटिंग करण्यासाठी वेळ देत होते. मला असं वाटतंय जॉटिंग प्रकारच आता राहिला नाही, असला कधी केला जात नाही. पण 2 तास जर मी मला त्या माझ्या मुलांना काय शिकवायचं याचं जर विवेचन केलं तर शिकवणं किती सुंदर होईल याची कल्पना आपल्याला नक्की होऊ शकते. शिक्षकांची वेळ सकाळी 10:30 ते 4 एवढीच असत नाही. शिक्षक हा पूर्ण वेळ शिक्षक असतो, समर्पित असतो, आणि जोपर्यंत शिक्षक समर्पित होत नाही तोपर्यंत तो त्याच्या पदाला न्याय देऊ शकत नाही. तर वर्षानुवर्ष शिकवल्यानंतर दररोज 2 तास त्याचा अभ्यास करायची काय गरज आहे असं कुणी म्हणू शकत. आधीच ABCD आहे, तेच व्याकरण आहे, काही बदललंय का, काही नवीन शोध लागला. मग तरीही अभ्यास करावा असा वाटतो, याची उजळणी करावीशी वाटते, सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला जातो आणि फकीर सर त्यालाच खरा शिक्षक म्हणतात. आज तुमचा शेवटचा पर्यवेक्षक आचार्य म्हणूनचा काळ पाहणारे इथे जास्ती आहे, शिक्षक म्हणून असणारी माणसं फार कमी आहेत, आणि मला तुमच्यातला शिक्षक गावतो सर. बोलताना तुम्ही सांगितलं की दोन्ही मुलं आणि सुना खूप मोठ्या उच्चपदावर आहेत, त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं कर्तृत्व हे मी अमान्य करत नाही, पण तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी जे जे केले त्याची पोचपावती गुरुदेवांनी या रूपाने त्यांना दिलेली.
मी विज्ञानात जगणारा माणूस आहे. मी फार धार्मिक नाही, पण जे पेराल ते उगवतं असं विज्ञान सांगतं. इथं विद्यार्थ्यांचं हित पाहिलं गेलं असेल तर तुमच्या पाल्याचं हित पाहण्याची जबाबदारी कोणावर तरी येऊन पडते. तुम्ही वेगळं पेराल, अपेक्षा वेगळी कराल, होत नाही. विज्ञानाला ते मान्य नाही. तुम्ही चांगलं काम केल्याची ही पावती. सर, तुमचा काळ खूप खडतर होता. मला एक आठवण त्यांनी सांगितली. मी त्यांना विचारलं, सर काय तुम्ही शिरळकुंडीला काम करत होता, आताच्या सारख्या जाण्याची सोयी नाही, तिथंच राहावं लागायचं. ते म्हणजे मी 4 वर्ष राहिले. गरजे सर आणि मी दोघांनी मिळून हाताने स्वयंपाक करून खाल्ला. शनिवारी रविवारी गावाकडे जायचं आणि एखाद्या वेळेस गाडी लागली नाही, टाइम टेबल ऍडजस्ट झालं नाही तर करंजीहून उतरून चिचोंडीला पाहिजे. तर मला वाटतं तुम्हाला हे खरं वाटणार नाही, करंजी ते चिचोंडी सर पायी आलेले. पण या संस्थेचा इतिहासच खूप वेगळा आहे. आज परत त्या अनुषंगाने आठवण येते भोसे सराची. माणिकगौंडीच्या घाटापर्यंत सायकलीवर जायचं, सायकल खांद्यावर लावायची आणि माणिकगौंडीचा घाट सोडून विद्यार्थ्याला शिकवायला माणिकगौंडीत जायचं. असे जे लोक होते त्यामुळेच विद्यालय ही संस्था घडली. कोणत्याही संस्थेचं, कार्यालयाचं, संघटनेचं यश हे त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असतं. आणि श्रुतिलोक ज्ञान प्रसारक मंडळ ही संस्था अतिशय सुदैवी आहे. विद्यार्थ्यांप्रती अतिशय आत्मीयतेने काम करणारे शिक्षकांची मालिकाच या संस्थेत पाहावयास मिळते. फकीर सर त्याची एक कडी. आनंदे सर आज अतिशय सुखा समाधानाने आपण निवृत्त होता. कुठलीही अडचण भविष्याची नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. महाराज साहेबांची कृपा ज्यावेळेस मानतात त्यावेळेस तुम्ही समर्पित असल्याचं तुमच्या भाषणात मी सर बरेच निरोप समारंभ केले. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निरोप समारंभाला मला जावंच लागतं. पण एवढं समर्पित भाषण मी आज पाहिलेले आहे. वेगळं वाटून घेऊ नका, पण मुस्लिम समाजाचा माणूस पाया पडून, हात जोडून आणि समर्पित होऊन सर मला मुस्लिम कधीच वाटले नाही. पण हिची समर्पण आहे, हे समर्पण सर कुठंतरी मनाला खूप आनंद वाटतो. समर्पणाशिवाय काहीच नाही. कधी ते समर्पण गुरुदेवाबद्दल असू शकतं, कधी विद्यार्थ्याबद्दल असू शकतं, कधी सहकार्याबरोबर असू शकतं. आणि हे भावनिक नातं निर्माण झाल्याशिवाय आपण काही मिळवू शकत नाही. सर, माझा तुमचा संबंध आला तर तुम्ही पर्यवेक्षक झाल्यानंतर मला खूप आनंद वाटतो. कधीही सरांना फोन करा. 1 मिनिटात आलो, घरापासून निघून मंडळाच्या ऑफिसमध्ये यायला जेवढा वेळ लागेल तेवढ्याच वेळात सर मंडळाच्या ऑफिसमध्ये आहे. कधीच कुठल्या गोष्टीचं मागणी नाही, अवास्तव मागण्या नाही, सांगितलेलं काम नाकारायचा काही प्रश्नच नाही. जे जे करायचंय ते एक पाऊल पुढे संस्थेने सांगितल्याच्या पुढे 1 पाऊल जाऊन सर वागले. सर आज संसद पण येत आहे. खूप काही चांगले बदल त्या काळात आपण केले. म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्रात एकमेव शाळा असेल जिच्याकडे प्रत्येक वर्गात इफेक्टिव्ह पॅनल आहे आणि स्वतः केलेल्या स्लाइड्स. या स्लाइड बनवायला आपल्याला सगळ्याला 1 वर्ष लागला, पण आपण मागं हटलो नाही. आपण विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी घेऊन ते काम पूर्णच केलं. 58 वर्षाचा सराला 57 वर्षाचा सरालाही त्यातून सुट्टी दिली नाही. सगळ्यांनाच काम करा, बरोबर कार्यकर्ते. आणि सर असं म्हणतात सुट्टी मात्र माणसाचा साजरा मिळत नाही. मला असं वाटतं कोणाला सुट्टी मात्र माणसाचा साजरा पाहिजे असेल तर त्यांनी फकीर सराचा साजरा घ्यायला हरकत नाही. सर खूप वेळ झालेला आहे. आपण खूप बोललेलो आहोत, आपण बरोबरच राहिलो आहोत बराच काळ. आज तुम्हाला मी सर्वांच्या वतीने श्रुतिलोक ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो.
भावी काळ तुम्हाला अतिशय आरोग्याचा सुखसमृद्धीचा जावो. या जगात जे जे काही मंगल आहे, पवित्र आहे, उत्तम आहे, ते सर्व आपणास लाभो अशी आनंद बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण कार्यक्रम सुरू केला होता आणि शिस्तबद्ध असं नियोजन केलं होतं. 1.5 तासामध्ये कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा होता. एक 15 मिनिटं फक्त जास्त झाले, जास्त वेळ काही झालेला नाही. एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आभार प्रदर्शन होईल. त्यानंतर सरावरती प्रेम करणारे सर्व त्यांचा मित्रपरिवार, सगळे सोयरे यांचा आभार प्रदर्शन झाल्यानंतर सरांचा त्या ठिकाणी ते सत्कार करतील. सर्वांनी शांत बसायचं आणि त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी जेवण केलेले सकाळी, म्हणून तुम्ही शांत बसलेला आहे की नाही. पाहुणे मंडळी सुद्धा आलेल्या सर्वांना या ठिकाणी सुरुची भोजनाचा आस्वाद आपला कार्यक्रम सत्काराचा झाला तर लगेच याच ठिकाणी होणार आहे. त्यासाठी 10वीचे 10-15 विद्यार्थी थांबतील. असो, कोणतेही वाक्य जर पूर्ण करायचं असेल तर पूर्ण विराम लागतो. तसंच कोणत्याही कार्यक्रमाची जर सांगता करायची असेल, पूर्ण विराम करायचा असेल तर आभार प्रदर्शन लागते. जास्त वेळ काय घेत नाही. सर्वांचा नामूल्य काही सरांनी सांगितलेलं आहे की थोडक्यात आभार प्रदर्शन झालं पाहिजे. तर आजच्या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या त्रिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव साहेब, आमचे मार्गदर्शक आणि तंत्रज्ञानाची जोड असणारे सन्माननीय सतीश भाऊजी भोगळे यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि भरपूर असा वेळ दिला. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला व आर्थिक व्यवहाराची जी काही जबाबदारी ती पार पडतात, सन्माननीय सुरेश भाऊ कुचेरिया संस्थेचे खजिनदार यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मंडळाचे सन्माननीय विश्वस्त राजेंद्रजी मुठ्ठा साहेब यांचंही या ठिकाणी जाहीर असा आभार. त्याचबरोबर आमचे शाळेचे सल्लागार मंडळाचे सदस्य माननीय प्रमोदजी गुगळे, त्याचबरोबर कमलेशजी गुगळे यांचंही या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं जाहीर असा आभार. त्याचबरोबर सर्व आमच्या पंचकृषीमधील प्रथम नागरिक तथा सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य आणि स्तरावरती प्रेम करणारे सर्व त्यांचा मित्रपरिवार यांचंही या ठिकाणी जाहीर असा आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्याचबरोबर त्रिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे रत्नजैन विद्यालयाचे सन्माननीय माळी सर, त्यांचा आलेला सर्व स्टाफ यांचंही या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं जाहीर असं आभार. त्याचबरोबर त्रिलोक जैन विद्यालय पाथर्डी या ठिकाणून आलेले सन्माननीय गर्जे सर असतील, गाडेकर सर असतील व सर्व शिक्षक यांचंही या ठिकाणी आभार. तसेच या ठिकाणी पहा माजी मुख्याध्यापक आलेले आहेत. मग त्या ठिकाणी गीते सर असतील, छाजेट सर असतील, दौड सर असतील, या सर्वांचं, शिरसाट सर असतील, सर्वांचा नामूल्य मुद्दाम टाळतो बा, कारण भरपूर वेळ झालेला आहे. सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खास करून पहा या ठिकाणी उपस्थित सरांच्या चिरंजीव सोहिल फकीर की ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, अनीस फकीर आणि साजिदा फकीर सुनबाई. विद्यार्थी मित्रांनो, आज जेवढे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना खरंच हेवा वाटला असेल की आपली छान पद्धतीने वक्तव्य त्यांनी व्यक्त केलं. आपण संतांच्या भूमीमध्ये, आनंदबाबाच्या भूमीमध्ये अध्यापनाचं, अध्ययनाचं काम करतो. यांचे आभार न मानता या ठिकाणी या फॅमिलीचं मी एका अभंगाने आभार व्यक्त करतो. आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे जाग, तयाचा हरिक वाटे देवा,
तयाचा हरिक वाटे देवा. खरोखर या दोघांचाही, दोन्ही मुलांचा सर्वांना हरिक वाटावा अशी मुलं सर्वांना मिळाली पाहिजे अशा पद्धतीचे संस्कार सरांनी त्यांना दिलेले आहे. म्हणून पूर्ण फॅमिलीचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सन्माननीय ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. वास्तविक सन्माननीय प्राचार्य सुद्दे सर यांनी केलं, यांचेही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शिक्षक मनोगतामध्ये प्राध्यापक गरड सर यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले, याचं सर्वांचं आभार. त्याचबरोबर बोलू नका, तुम्ही सर्वांनी पहा हा कार्यक्रम अतिशय शांततेमध्ये ऐकला. सर्व विद्यार्थिनीचे हार्दिक असे आभार. आणि या कार्यक्रमासाठी या अज्ञात ज्यांनी सहकार्य केलं, सर्व आमचा स्टाफ असेल, शिक्षक कर्मचारी असेल, विद्यार्थी मित्र असतील, सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि शेवटी पहा सरांचा स्वभाव आहे, सरांचं नावच आहे पहा दिलावर, त्याच्यातलं आपण फोड करा दिल. आता सांगायची गरज नाही, सर्वांना माहिती दिल म्हणजे काय, प्रेम. आणि असं प्रेम सरांनी तुम्हाला सर्वांवरतीच केलं. म्हणून शेवटी ठरल्याप्रमाणे दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. खूप वेळ आपण बसला. सर्वांचे आभार व्यक्त करतो. चुकून कोणाचं नाव उल्लेख राहिला असेल तर या ठिकाणी डिलिव्हरी व्यक्त करतो. आणि सन्माननीय अध्यक्ष साहेबांच्या अनुमतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पण ऐकून घ्या, आता फक्त इयत्ता 6वी वरती जाऊन बॅग घेऊन यायच्या तुमच्या. चला पटकन 6वी समोर पाहिजे सगळ्यांनी. 6वी ओके, धन्यवाद. समोर पहा सगळे समोर. समोर लक्ष द्या, समोर इकडं इकडे लक्ष द्यायचं कॅमेरा. विनंती. समोर लक्ष द्या सर, इकडं समोर लक्ष द्या, इकडं इकडे बाय समोर. हा मॅडम, हा इकडे बाय समोर सगळ्यांनी. इकडं इकडं पाहिजे सगळ्यांनी. स्माईल. शाळेसाठी पूर्णपणे निघात असताना मुलं लहान होते. मुलांचं शिक्षण, त्यांचे अभ्यास घेणं ही जबाबदारी त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं. पण शाळा म्हणजे त्यांचं सर्वस्व. सकाळी 9ला घड्याळाचा टाईम बदलत, पण त्यांचा टाईम नव्हता. यायची नाही आणि येताना उशिरा यायची. 5 नंतर सगळे शिक्षक गेल्यानंतर ते 5-10 नंतर थांबणार. दुसऱ्या दिवसाचं नियोजन करणार, उद्या काय तास काढायचे, कोणी काय. नंतर त्या आठवड्यामध्ये किती प्रॉब्लेम असतो. आणि त्यांचं सर्वस्व शाळा. अख्ख्या कोविडच्या काळात सगळे लोक घरात होते आणि प्रभारी प्राचार्य असल्यामुळे शाळेत जावंच लागायचं. म्हणजे झाडं लावलेली होती, झाडं वाळू नये म्हणून एवढी बाळासारखी त्यांची काळजी घेतली. तिथून यायचे पातळून इथं पाणी टाकणार, झाडांची साफसफाई करणार, कोणतं जाळलं काय पाहणार, नंतर घरी येणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी परिवारापेक्षा शाळेला जास्त महत्त्व दिलं.
शाळेला एकदम लेकरासारखं जपलं. शाळेला नाव नव्हतं, बोर्ड करायचं, झेंडावंदनचं ते वटा नव्हता तो करायचा. म्हणजे त्यांचे डोक्यात सारखं विकासाची चर्चा असते. शाळेचा विकास, मुलं, गुणवत्ता, गोरगरीब मुलांची काळजी, कोणाला ड्रेस नाही ड्रेस घेऊन द्यायला, कोणाच्या पायात चप्पल दिसली नाही तेव्हा इकडे चप्पल गाणी घातली, तो मुलगा म्हणला मम्मी पप्पा घेत नाही, पैसे नाही, स्वतः जाऊन आणून द्यायचे त्यांना, वही दे, ड्रेस दे. ते त्यांनी जे समाजकार्य केलं, जे समाजासाठी केलं, त्याची पावती देवाने आम्हाला दिली. आज या आनंद ऋषीच्या कृपेने आणि या शाळेच्या त्यांच्या खरोखर ॲट द बॉटम हार्ट त्यांनी सेवा केली आम्हाला, त्याची पावती मला देवाने दिली. माझे दोन्ही मुलं आज क्लास 1 आहेत, सोनबाई क्लास 1 आहे, उच्च सून असून सुद्धा ते सगळं अष्टपैलू असणारी सून मुलं मिळाली. त्या पण एक SO आहे, फूड सेफ्टी ऑफिसर. म्हणजे आनंद ऋषीची सेवा केल्यामुळे देवाने त्यांची पावती एकदम त्यांना उत्तम प्रकारे दिली. मॅडम एक विचारायचं, सर जेव्हा ते शाळेत जात होते तर तुम्हाला असं त्यांची कमतरता अशी भाजली नाही का घरात? भासत होती, पण त्यांचा छंद होता. आपण घरासाठी बाहेरचं काम जास्त करणं, समाजकार्य करणं, गावात कोणतं का भासत नाही असं कसं घरात होतीच. तर मी ते हँडल केलं. मुलांचे हॉस्पिटल असायचे, शैक्षणिक प्रॉब्लेम असायचे, पालक मेळावे असायचे. आता यांचा असं शाळेचा वेळ होता 9 ते 5, पालक मेळावा असल्यामुळे 10-11 वाजता मलाच जावं लागायचं. सुट्टी त्यांची होती सोमवारची आणि रविवारची तर सुट्टी असल्यामुळे काहीच कामं होत नव्हती. म्हणजे सोमवारची सुट्टी असायची, रविवारची पालक मेळावा वगैरे असं असतं, मलाच जावं लागायचं. बरं, ती जी सुट्टी असायची त्या टायमाला ते तुम्हाला वेळ देत होते का फॅमिलीला सगळं? आता थोडं मध्ये देणं, थोडंसं बाहेरचे पण काम होतेच त्यांना. आता ते रिटायर झालं थोडक्यात, तर आता हे आयुष्यभर तुमच्या पशीचे ना आता? पण मला नाही वाटत ते अवश्य बनवणार. का बरं? त्यांनी समाजासाठी झोपून दिलेलं आहे स्वतः. ते मग काहीतरी आता याच्या पुढे काय करणार ते? काहीतरी समाजकार्य करतील, एखादी संस्था स्थापन करतील, कुठेतरी त्यांना ऑफर आहे असं कॉलेजमध्ये. मग परत तुम्ही पाठिंबा देणार त्यांना? त्यांच्या इच्छे पुढे काही नाही. त्यांची इच्छा असेल तर ते करू शकतील. आणि म्हणजे आर्थिक याच्यासाठी नाही, पण त्याचा एक छंद पहिल्यापासून शिक्षणाचा, म्हणून त्यांना ते आम्ही स्वीकारू शकतो. ओके, थँक्यू.